आई वडील हे मुलांचं पालन पोषण करतात, हवे तसे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. परंतु जर पोटचा मुलगा वडिलांचा खून करीत असेल तर होय, अशीच घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तांडा येथील राकेश रामलाल कांबळे वय वर्ष 25 या व्यसनाधीन मुलाने चक्क वडील रामलाल राजाराम कांबळे वय वर्ष 48 यांचा चक्क हातोडी डोक्यावर मारून खून केला. राकेश कांबळे हा व्यसनाधीन होता. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं असताना तो तेथून पळून आला. नेहमीच तो भांडण करायचा. दारूचं व्यसन काही त्याचं सुटत नव्हतं. मंगळवारला रामलाल हा आपल्या मुलांच्या दुकानात गेला असता राकेशने वाद करून रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर हातोडी मारून खून करून मृतदेह दुकानात ठेवून दुकान बंद केलं. वडील बेपत्ता झाल्याचे बनाव करून 2 दिवस परिसरातील नागरिकांसह वडिलांचा शोध राकेश घेऊ लागला. शेवटी श्वान पथकामुळे घटना उघडकीस आली. पोलिसांना आरोपी राकेश कांबळे यांनी वडिलांच्या खुनाची कबुली दिली. पुन्हा एकदा व्यसनापायी मुलानेच वडिलांचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेचा अधिक तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.